नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत इतिहासाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे नगर कोणते? तर सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे नगर जे आहे मित्रांनो, ते आहे मोहनजोदडो नगर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते? तर सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे लोथल बंदर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती जी झाली ती झाली बोधगया येथे झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकर होते? तर महावीर हे जैन धर्मातील जे तीर्थकर होते ते 24वे तीर्थकर ते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मौर्य साम्राज्याची स्थापना जी केली मित्रांनो ती केली चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, सम्राट अशोकाने कलिंग युद्ध कोणत्या वर्षी लढले? तर सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जे लढले मित्रांनो ते इसवी सन 261 साली जे कलिंग युद्ध लढले मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इंडिका हा ग्रंथ जो लिहिला तो लिहिला मॅगस्थेनीज ने लिहिला मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर गुप्त साम्राज्याचा संस्थापक जो होता मित्रांनो तो होता श्रीगुप्त होता. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 9 आहे तो, भारताचा नेपोलियन म्हणून कोण ओळखले जाते? तर भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते मित्रांनो समुद्रगुप्त यांना ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो, हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? तर हर्षवर्धनाची राजधानी जी होती मित्रांनो ती होती कन्नौज होती मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो, दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण होता? तर दिल्ली सल्तनतीचा संस्थापक जो होता मित्रांनो तो होता कुतुबुद्दीन ऐबक होता मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे तो, भारतात टोकन करन्सी प्रथम कोणी सुरू केली? तर भारतात टोकन करन्सी जी सुरू केली मित्रांनो ती केली मोहम्मद बिन तुगलक यांनी केली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तो, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर विजयनगर साम्राज्याची स्थापना जी केली मित्रांनो ती केली हरिहर आणि बुक्का यांनी केली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई जी झाली मित्रांनो ती झाली 1761 मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 होतं, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो 1674 मध्ये झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आपण भाग 2 प्रश्न क्रमांक 16 ते 45 क्वेश्चन बघूया आपण मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो झाला मित्रांनो तो शिवनेरी किल्ल्यावर झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले त्यातील पेशवा कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ जे स्थापन केले ते त्याचा पेशवा जो होता मित्रांनो तो होता मोरोपंत पिंगळे होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो, शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणती झाली? तर शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट जी झाली मित्रांनो ती झाली प्रतापगडच्या पायथ्याशी झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 येतो, शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली मोहीम कोणत्या वर्षी केली? तर शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली मोहीम जी केली मित्रांनो ती केली 1664 मध्ये केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20 येतो, शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा भेट कोणत्या वर्षी झाली? शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट जी आग्रामध्ये झाली मित्रांनो ती झाली 1666 मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 येतो, सिंहगडाची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर सिंहगडाची लढाई जी झाली मित्रांनो ती झाली 1670 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो, सिंहगडच्या लढाईत वीरमरण कोण पत्करले? तर सिंहगडावर लढाईत वीरमरण जे पत्करले मित्रांनो ते तानाजी मालुसरे यांनी पत्करले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 येतो, पावनखिंडीची लढाई कोणाशी संबंधित आहे? तर पावनखिंडीची लढाई जी संबंधित आहे मित्रांनो ते आहे बाजीप्रभू आणि देशपांडेशी यांच्याशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24 येतो, शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख जे होते मित्रांनो ते होते मायनाक भंडारी होते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 येतो, छत्रपती संभाजी महाराजांचा कोणत्या वर्षी मृत्यूदंड देण्यात आला? तर छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यूदंड जो देण्यात आला तो देण्यात आला 1689 मध्ये देण्यात आला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, पेशवाईची स्थापना कोणत्या कारकिर्दीतून झाली? तर पेशवाईची स्थापना जी झाली मित्रांनो ती आली शाहू महाराजांच्या कारकिर्दीतून झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, पहिले पेशवे कोण होते? तर पहिले पेशवे जे होते मित्रांनो ते होते बाळाजी विश्वनाथ होते पहिले पेशवे. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, शत्रूचा पाठलाग करणे हीच खरी रणनीती हे धोरण कोणत्या पेशव्यांशी संबंधित आहे? ते जे धोरण आहे मित्रांनो, शत्रूंचा पाठलाग करणे हीच खरी रणनीती हे जे धोरण आहे मित्रांनो ते आहे बाजीराव प्रथम यांचे आहे पेशव्यांचे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? तर पानिपतची तिसरी लढाई जी झाली मित्रांनो ती झाली मराठे व शाह अब्दालीमध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा सेनेचे नेतृत्व कोणी केले? तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धात जे मराठा सेनेचे नेतृत्व केले ते केले सदाशिवराव भाऊ यांनी केले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर प्लासीची लढाई जी झाली मित्रांनो ती झाली 1757मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बक्सरची जी लढाई झाली मित्रांनो ती झाली 1764मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 33वा येतो, भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मॅकॉलेचा मिनिट कोणत्या वर्षी मांडला गेला? तर मॅकॉलेचा मिनिट जो मांडला गेला तो 1835मध्ये मांडला गेला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर 1857च्या उठावाची जी सुरुवात झाली मित्रांनो ती झाली मेरठपासून झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, 1857च्या उठावातील झाशीच्या राणीचे नाव काय? तर 1857च्या उठावातील झाशीच्या राणीचे नाव जे आहे मित्रांनो ते आहे राणी लक्ष्मीबाई आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो ती 1885 या साली झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष जे होते मित्रांनो ते होते WC बॅनर्जी होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? तर बंगालची फाळणी जी झाली ती झाली 1905मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा जे उद्गार काढले मित्रांनो ते काढले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काढले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? तर जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला मित्रांनो तो झाला 1919मध्ये झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? तर दांडी मार्च जो झाला मित्रांनो तो झाला 1930मध्ये झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. 42वा क्वेश्चन येतो, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर भारत छोडो आंदोलन जे सुरू झाले मित्रांनो ते 1942मध्ये सुरू झाले. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो, आझाद हिंद फौजेची पुनर्स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद फौजेची पुनर्स्थापना जी केली मित्रांनो ती केली सुभाषचंद्र बोस यांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर भारताला स्वातंत्र्य जे मिळाले ती मिळाले 15 ऑगस्ट 1947 या रोजी मिळाले मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारत कोण होते? तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे होते मित्रांनो ते होते लॉर्ड माउंटबॅटन होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर नागरिकशास्त्र. तर पहिला क्वेश्चन येतो, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राजघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो ती आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी आहे राजघटना स्वीकारण्यात आली. दुसरं जे आपलं क्वेश्चन येईल, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी लागू झाली? तर भारतीय राजघटना जी लागू झाली मित्रांनो ती लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते मित्रांनो ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 4था येतो, भारतीय राजघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले? ते जे घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले मित्रांनो समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे अखंडता हे शब्द जे आहे ते 42वी घटनादुरुस्तीने जे समाविष्ट झाले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, मूलभूत अधिकार राजघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत अधिकार जे आहे मित्रांनो ते आहे भाग 3मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहे? तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जे आहे मित्रांनो ते आहे भाग 4मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे? तर मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो ते कलम 51A मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? तर मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो ती समाविष्ट करण्यात आली 42वी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, सध्या भारतीय नागरिकांची किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर सध्या भारतीय नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहे ती मित्रांनो 11 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? समानतेचा अधिकार जो आहे मित्रांनो कलम 14 ते 18 मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद जी आहे मित्रांनो ती कलम 17 मध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, स्वातंत्र्याचा अधिकार मुख्यतः कोणत्या कलमात आहे? तर स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे ते मुख्यतः ते कलम 19 मध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते कलम 21 मध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक जो उपायांचा अधिकार जो आहे मित्रांनो तो आहे कलम 32 मध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला राजघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे? तर हृदय आणि आत्मा जे म्हटलेले आहे मित्रांनो ते म्हटलेले आहे कलम 32ला म्हटलेले आहे. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारताचे राष्ट्रपती कोणाची निवड करतात? तर भारताचे राष्ट्रपती जे आहे मित्रांनो ते निवड करतात पंतप्रधानाची निवड करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशची निवड करतात आणि राज्यपालाची निवड करतात. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करते? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड जे करते मित्रांनो ती करते निवडून आलेले खासदार व राज्यांचे विधानसभेचे निवडून आलेले सदस्य हे करतात मित्रांनो राष्ट्रपतींची निवड. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ जो असतो मित्रांनो तो दर 5 वर्षाचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभेचा पदसिद्ध सभापती असतो? भारताचा उपराष्ट्रपती जो आहे मित्रांनो तो असतो राज्यसभेचा तो पदसिद्ध सभापती असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतो? तर पंतप्रधानाची नियुक्ती जो करतो मित्रांनो तो राष्ट्रपती करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या जी जबाबदार असते मित्रांनो ती लोकसभेची जबाबदार असते. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, भारताच्या संसदेची रचना कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर भारताची संसदेची रचना जी कलमात नमूद केलेली आहे मित्रांनो ती 79 कलमात नमूद केलेली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या जी असू शकते मित्रांनो ती असू शकते 250 असू शकते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, राज्यसभा ही कशी सभा आहे? तर राज्यसभा ही जी सभा आहे मित्रांनो ती आहे कायमस्वरूपी सभा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, राज्यसभेतील किती सदस्य दर 2 वर्षांनी नियुक्त होतात? तर राज्यसभेतील किती सदस्य असे जे दर 2 वर्षांनी नियुक्त होतो मित्रांनो तर होतात 1/3 जे सदस्य जे दर 2 वर्षांनी नियुक्त होतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती असतो? तो लोकसभेचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो तो असतो 5 वर्ष असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे अध्यक्ष जे निवडतात मित्रांनो ते निवडतात लोकसभेचे सदस्य निवडतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते? तर धन विधेयक जे मांडले जाते मित्रांनो मांडले जाते लोकसभा ते मांडले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे अतिमत कोण ठरवते? तर एखादे विधेयक धन विधेयक आहे की हे नाही हे अतिमत जे ठरवते मित्रांनो ते ठरवते लोकसभा अध्यक्ष ठरवते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षक CAG याची नियुक्ती कोण करतो? तर भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षकाची CAGची नियुक्ती जो करतो मित्रांनो तो करतो राष्ट्रपती करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, भारताच्या निवडणूक आयोगाशी संबंधित प्रमुख कलम कोणते? तर भारताच्या निवडणूक आयोगाशी संबंधित प्रमुख कलम जे आहे मित्रांनो ते आहे कलम 324 आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, संघ लोकसभा
आयोगाशी संबंधित कलम कोणते? तर संघ लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम जे आहे मित्रांनो ते कलम 315 आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? तर वित्त आयोगाची स्थापना जी होती मित्रांनो ती कलम 280 नुसार होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर भारताची सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे मित्रांनो ती झाली 28 जानेवारी 1950 रोजी झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय जे आहे मित्रांनो ते आहे 65 वर्ष आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय किती आहे? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीची वय जे आहे मित्रांनो ते आहे 62 वर्ष आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालांची नियुक्ती जो करतो मित्रांनो ते करतो राष्ट्रपती करतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो असतो 5 वर्षाचा असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, राज्यातील मंत्रिपरिषदेचे प्रमुख कोण असतात? तर राज्यातील मंत्रिपरिषदेचे जे प्रमुख असतात मित्रांनो ते असतात मुख्यमंत्री असतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला? तर पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा तो मिळाला 73वी घटनादुरुस्तीने मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. सर्व्हिससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अभयारण्य. तर मित्रांनो आपण हे मॉक टेस्ट सारखी एक कमेंटमध्ये ते आन्सर देऊ शकता. तर क्वेश्चन पहिला येतो, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते मानले जाते? तर महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव अभयारण्य जे मानले जाते मित्रांनो ते राधानगरी अभयारण्य मानले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तानसा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे मालवण सागरी अभयारण्य मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, मालवण सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण सागरी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, नांदूर मधमेश्वर अभयारण्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्याला जे नावाने ओळखले जाते मित्रांनो ते नाव आहे मित्रांनो महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, सागरेश्वर अभयारण्याची विशेषता कोणती? तर सागरेश्वर अभयारण्याची विशेषता जी मित्रांनो ते आहे मानवनिर्मित अभयारण्य मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो,
रेवकरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ते रेवकरी काळवीट अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, रेवकरी अभयारण्यातील प्रमुख प्राणी कोणता? तर रेवकरी अभयारण्यातील प्रमुख प्राणी जो मित्रांनो तो आहे काळवीट हा प्राणी मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अहिल्यानगरमध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, गौताळा ऑटोरम घाट अभयारण्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तर गौताळा ऑटोरम घाट हे जे अभयारण्य जे मित्रांनो ते मराठवाड्या या प्रदेशाशी संबंधित मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, येडशी रामलिंग घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर येडशी रामलिंग घाट अभयारण्य जे मित्रांनो ते आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, लोणार वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? तर लोणार सरोवराची निर्मिती जी झाली मित्रांनो ती झाली उल्कापातमुळे झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, नरनाळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नरनाळा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, आंबाबरवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तो आंबाबरवा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, पेनगंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? पेनगंगा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते संबंधित आहे यवतमाळ या जिल्ह्याशी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, कर्णाचा सोहळ काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्णाचा सोहळ काळवीट अभयारण्य जे मित्रांनो ते आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, नवेगाव वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तो नवेगाव वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, कोका वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोका वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, उमरेड-करंज-हांडला वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्रदेशात आहे? तर उमरेड-करंज-हांडला वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे विदर्भामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, भामरागड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भामरागड वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, चपराळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चपराळा वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, प्रणहिता वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रणहिता वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, अंधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंधारी वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अंधारी काय आहे? तर महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंधारी जे मित्रांनो ते आहे वन्यजीव अभयारण्य मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो,
महाराष्ट्रातील 3 व्याघ्र प्रकल्पापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील 3 व्याघ्र प्रकल्पापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव अभयारण्य कोणते? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जे वन्यजीव अभयारण्य जे मित्रांनो ते आहे मेळघाट आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील 3 व्याघ्र प्रकल्पामध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे? महाराष्ट्रातील 3 व्याघ्र प्रकल्पापैकी खालीलपैकी जे समाविष्ट मित्रांनो ते आहे ताडोबा आमदारी व्याघ्र प्रकल्प जे समाविष्ट मित्रांनो बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, ग्रेट इंडियन बस्टर्ड माळढोक अभयारण्याचा प्रमुख संरक्षित पक्षी कोणता? तर ग्रेट इंडियन बस्टर्डच्या माळढोक अभयारण्याचा प्रमुख संरक्षित पक्षी जो आहे मित्रांनो ते आहे माळढोक आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो, ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याची प्रदेश मुख्यतः कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे? तर मुख्यतः दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेला मित्रांनो ते 2 जिल्हे आहे मित्रांनो अहिल्यानगर व सोलापूर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो, जायकवाडी पक्षी अभयारण्याची निर्मिती मुख्यतः कोणत्या जलाशयाभोवती झाली आहे? ते जायकवाडी पक्षी अभयारण्याची निर्मिती झाली मुख्यतः ती झाली जायकवाडी या जलाशयाभोवती झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध असलेले नांदूर मंदिरेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मंदिरेश्वर जे अभयारण्य मित्रांनो ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो प्रश्न पहिला आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी संस्था स्थापन केली मित्रांनो ती केली सत्यशोधक समाजाची संस्था स्थापन केली मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली मित्रांनो. तर कधी केली सत्यशोधक समाजाची स्थापना? तर 24 सप्टेंबर 1873 जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील जातीभेद अंधश्रद्धा सामाजिक विषमतेच्या विरुद्ध त्यांनी कार्य केले. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष ज्योतिराव फुले होते. तर मित्रांनो हे ध्यानात ठेवा. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर महात्मा ज्योतिराव फुले होते मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. आणि क्वेश्चनचा प्रश्न पहिला आपला आन्सर जे येईल ते दुसरं येईल मित्रांनो सत्यशोधक समाज. तर दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. प्रश्न दुसरा आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा जी सुरू केली मित्रांनो ती पुणे येथे केली. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली मित्रांनो. त्यांनी कुठे शाळा सुरू केली? तर पुण्यातील भिडेवाड्यात जे 1848 शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या म्हणून कार्यरत होत्या. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचे फुले दाम्पत्याने मोठे योगदान आहे हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर तिसरा प्रश्न येतो मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी विशेष ओळखले जाते? तर सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा या कार्यासाठी विशेष ओळखले जाते मित्रांनो. त्या भारतातील अग्रगण्य महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे आणि त्यांनी समाजातील विषमता आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर प्रश्न चौथा येतो, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले? तर राजर्षी शाहू महाराजांनी जे ते कार्य केले सामाजिक न्याय व शिक्षण या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ते कोल्हापूरचे संस्थांचे राजे होते मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. ते कोणत्या संस्थांचे राजे होते? तर कोल्हापूर संस्थांचे राजे होते. त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. सामाजिक मागासलेल्या घटकांसाठी आरक्षणाची धोरणात्मक सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. तर कोणते श्रेय त्यांना दिले जाते मित्रांनो? तर ते दिले जाते आरक्षणाची धोरणात्मक सुरुवात जे त्यांनी केली होती. त्यानंतर प्रश्न 5वा येतो, महर्षी धोंडा केशव कर्वे यांना कोणत्या कार्यासाठी विशेष ओळखले जाते? तर महर्षी धोंडा केशव कर्वे यांना जे कार्यासाठी ओळखले जाते मित्रांनो ते कार्य आहे स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह हे जे कार्यासाठी विशेष ओळखले जाते मित्रांनो. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले मित्रांनो. स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले आणि 1916 भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी. 1958 त्यांना काय मिळालं? तर भारतरत्न प्रदान करण्यात आलं मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. तर 1958 काय देण्यात आलं? तर भारतरत्न प्रदान करण्यात आले मित्रांनो महर्षी धोंडा केशव कर्वे यांना. त्यानंतर प्रश्न 6वा येतो,
गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? तर गोपाळ गणेश आगरकर यांना जो विचारांचा पुरस्कार केला तो केला सामाजिक सुधारणा व बुद्धी प्रामाण्यवाद या ज्या विचारांचा पुरस्कार केला मित्रांनो. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ते महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व विचारवंत होते हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद आणि समाजातील रूढीवर टीका केली. त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणांवर पुरस्कार केला आणि त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. तर त्यांनी कोणते वृत्तपत्र सुधारक केले मित्रांनो? तो सुधारक. ते सुधारक जे आहे मित्रांनो ध्यानात ठेवा. त्यानंतर प्रश्न 7वा येतो. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले? तर पंडिता रमाबाई जे आहे त्यांनी महिला शिक्षण व महिला कल्याणासाठी विशेष महत्त्वाचे कार्य केले मित्रांनो. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी कार्य केले. त्यांनी पुण्याजवळ शारदा सदन सुरू केले. तर पुण्याजवळ त्यांनी काय सदन, कोणते सदन जे सुरू केले मित्रांनो? शारदा सदन जे आहे ते सदनचं नाव आहे मित्रांनो ते सुरू केले. स्त्रियांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी कार्य महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 8वा येतो. लोकहितवादी या टोपण नावाने कोण ओळखले जाते? तर लोकहितवादी या टोपण नावाने जे ओळखले जाते मित्रांनो ते ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहे. तर ते कोणत्या नावानं प्रसिद्ध आहे? गोपाळ हरी देशमुख तर लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यांनी सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर टीका केली. त्यांनी कायावर टीका केली मित्रांनो? तर सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धा आणि जातीभेदावर जे टीका केली. त्यांनी शतपत्रे या लेखमालेतून सामाजिक सुधारणेचे विचार मांडले. त्यांनी कोणत्या लेखमालेतून सामाजिक सुधारण्याचे विचार मांडले? ते शतपत्रे या लेखमालेतून मांडले मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 9वा येतो मित्रांनो. महादेव गोविंद रानडे यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जाते? तर महादेव गोविंद रानडे जे आहे त्यांना सामाजिक सुधारणा व न्यायव्यवस्थेसाठी जे या क्षेत्रासाठी विशेष ओळख आहे मित्रांनो. ते न्यायमूर्ती आणि समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांचा पुरस्कार केला. ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते. मित्रांनो हे जे पॉईंट आहे ते ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 10वा येतो. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली आत्माराम पांडुरंग यांनी केली. पहिले जे आपलं राईट आन्सर होईल. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबई येथे आत्माराम पांडुरंग यांनी केली. तर 1867 मुंबई येथे जे आहे आत्माराम पांडुरंग यांनी जे प्रार्थना समाजाची स्थापना केली मित्रांनो. समाजाची सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना प्रोत्साहन दिले मित्रांनो. महादेव गोविंद रानडे यांनी रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांसारख्या व्यक्तींना यांच्या कार्याला पुढे नेले. त्यानंतर प्रश्न 11वा येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या सामाजिक प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला मित्रांनो ते आहे अस्पृश्यता व सामाजिक विषमता. या ज्या आंबेडकरांनी ज्या प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला आहे. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी सामाजिक समानता, दलितांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. त्यांनी शिक्षण संघटन आणि सामाजिक न्याय यांचं महत्त्व दिले. ते भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न जे आपला 12वा येतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो ग्रंथ लिहिला मित्रांनो तो हा ग्रंथ लिहिला गुलामगिरी. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ 1873 प्रकाशित केला. कधी प्रकाशित केला? गुलामगिरी हा ग्रंथ जो आहे 1873 या ग्रंथातून त्यांनी सामाजिक शोषण आणि विषमतेवर भाष्य केले. तर त्यांनी जे आहे या ग्रंथातून काय केले तर सामाजिक शोषणावर जे विषमतेवर भाष्य केले मित्रांनो. हा ग्रंथ त्यांचा सामाजिक विचारांचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या चळवळीत महत्त्वाचं कार्य केले? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी जी महत्त्वाच्या चळवळीत कार्य केले ते चळवळ आहे मित्रांनो अस्पृश्यता निवारण ही जी चळवळ आहे या चळवळीत महत्त्वाचे कार्य बजावले त्यांनी. ते महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केले. त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून वंचित घटकांचे काम केले. तर मित्रांनो प्रश्न 13वाचा आन्सर जे येईल ते आपलं पहिलं येईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो. महर्षी धोंडा केशव कर्वे यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाले? तर महर्षी धोंडा केशव यांना जे भारतरत्न मिळाले ती मिळाले 1958 जे त्यांना भारतरत्न देण्यात आले मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महर्षी धोंडा केशव कर्वे यांना 1958 भारतरत्न देण्यात आले. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणेतील त्यांची योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला मित्रांनो. ते
रत्न मिळणाऱ्या सुरुवातीला मान्यवरांपैकी एक होते.